मित्रांनो, आयुष्यात असे काही लोक प्रत्येकालाच भेटतात जे कसलंही कारण नसताना तुमच्यावर टीका करतात, तुम्हाला टोमणे मारतात, तुमच्या चुका शोधतात, तुमची टिंगल उडवतात आणि तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा सतत प्रयत्न करत राहतात. तुम्ही कितीही चांगलं वागा, कितीही शांत राहा, कितीही मदत करा, तरी अशा लोकांना तुमच्यात काही ना काही दोषच दिसतो. मित्रांनो, अशा वेळी आपल्याला खूप राग येतो, मनात विचार येतो, यांना आत्ताच उत्तर द्यायला पाहिजे, यांना त्यांच्याच भाषेत बोलायला पाहिजे, यांना दाखवून द्यायला पाहिजे. पण एक क्षण थांबा, स्वतःलाच एक प्रश्न विचारा, प्रत्येक वाद जिंकून आपण खरंच जिंकतो का? प्रत्येक अपमानाला अपमानाने उत्तर दिलं तर आपण आणि समोरची व्यक्ती यांच्यात फरक तरी काय राहिला? मित्रांनो, खरी ताकद मोठ्याने बोलण्यात नसते, तर योग्य वेळी योग्य पद्धतीने उत्तर देण्यात असते. लक्षात ठेवा, जे लोक विनाकारण दुसऱ्यांना त्रास देतात ते अनेकदा स्वतःच्या कमतरता दुसऱ्यांवर काढत असतात. त्यांना तुमचा राग पाहायचा असतो, तुमचा संयम तुटलेला पाहायचा असतो. कारण ज्या दिवशी तुम्ही रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेता, त्या दिवशी त्यांचा उद्देश पूर्ण होतो. पण जर तुम्ही शांत राहिलात, स्वाभिमानाने वागलात आणि शहाणपणाने उत्तर दिलत, तर त्यांना सर्वात मोठा धडा मिळतो. मित्रांनो, शांत राहणं याचा अर्थ कमजोर असणं नाही, तर स्वतःच्या भावनांवर पूर्ण नियंत्रण असणं आहे. आणि ज्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता येतो, त्याला कोणीही सहज हरवू शकत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांना असा धडा शिकवा. 7 महत्त्वाचे नियम. हे 7 नियम तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहायला शिकवतील, तुमचा स्वाभिमान जपायला मदत करतील, लोकांशी योग्य मर्यादेत कसं वागायचं हे समजावतील आणि कोणालाही दुखावल्याशिवाय स्वतःची किंमत कशी वाढवायची हे शिकवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील फक्त एक नियम जरी तुम्ही मनापासून स्वीकारला, तर लोक तुमच्याशी वागण्याची पद्धत हळूहळू बदलू लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा जास्त मजबूत, जास्त आत्मविश्वासपूर्ण आणि जास्त आनंदी अनुभवू लागाल. नियम क्रमांक 1. प्रत्येक गोष्टीला उत्तर देऊ नका. मित्रांनो, जे लोक विनाकारण तुम्हाला त्रास देतात, त्यांचा उद्देश तुमचं नुकसान करण्यापेक्षा तुमची प्रतिक्रिया पाहणं असतो. ते जाणून बुजून असे शब्द बोलतात जेणेकरून तुम्ही रागवाल, चिडाल आणि स्वतःवरचं नियंत्रण गमवाल. कारण ज्या क्षणी तुम्ही रागाच्या भरात उत्तर देता, त्या क्षणी ते जिंकल्यासारखे समजतात. पण जो माणूस प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाही, तो कमजोर नसतो, तर तो स्वतःच्या भावनांचा मालक असतो. लक्षात ठेवा, प्रत्येक टीकेला उत्तर देणं आवश्यक नसतं. काही लोक तुमचा वेळ आणि मानसिक ऊर्जा वाया घालवण्यासाठीच तुम्हाला चितावतात. अशा वेळी शांत राहणं आणि योग्य वेळी दुर्लक्ष करणं हीच सर्वात मोठी ताकद असते. कारण काही युद्ध लढून जिंकली जात नाहीत, तर त्याकडे दुर्लक्ष करून जिंकली जातात. म्हणून आजपासून प्रत्येक टोमण्याला, प्रत्येक अपमानाला उत्तर देण्याची सवय सोडा. तुमची शांतता हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर ठरेल. नियम क्रमांक 2. स्पष्ट मर्यादा ठेवा.
मित्रांनो, चांगला माणूस असणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण अतिशय उपलब्ध राहणं आणि प्रत्येक गोष्ट सहन करणं ही चांगुलपणाची खूण नाही. अनेक लोक फक्त तुम्ही शांत आहात म्हणून तुमचा गैरफायदा घेतात, वारंवार अपमान करतात, तुमच्या भावना दुखावतात आणि त्यांना वाटतं की तुम्ही काहीच बोलणार नाही. म्हणून योग्य वेळी शांतपणे पण ठामपणे हे मला मान्य नाही असं सांगायला शिका. कारण मर्यादा नसलेल्या व्यक्तीला लोक गृहीत धरतात, पण स्वतःचा स्वाभिमान जपणाऱ्या व्यक्तीचा नेहमी आदर केला जातो. नियम क्रमांक 3, तुमच्या यशाने उत्तर द्या. मित्रांनो, लोकांना उत्तर देण्यात तुमचा वेळ घालवू नका. तोच वेळ स्वतःवर खर्च करा. नवीन कौशल्य शिका, ज्ञान वाढवा, आरोग्य सांभाळा, ध्येयासाठी मेहनत करा. कारण तुमचं यश, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमची प्रगती हेच कोणत्याही टीकेचं सर्वात प्रभावी उत्तर असतं. वाद काही मिनिटांसाठी जिंकता येतो, पण यश संपूर्ण आयुष्य जिंकतं. नियम क्रमांक 4, भावनांवर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, राग, दुःख, भीती आणि अपमान या भावना क्षणभरासाठी आपला विचार करण्याचा मार्ग बदलतात. म्हणून रागाच्या भरात कधीही मोठा निर्णय घेऊ नका. पहिले शांत व्हा, दीर्घ श्वास घ्या, पूर्ण परिस्थिती समजून घ्या आणि मगच उत्तर द्या. कारण संयमाने घेतलेला निर्णय नेहमी रागाने घेतलेल्या निर्णयापेक्षा जास्त योग्य ठरतो. नियम क्रमांक 5, योग्य लोकांची साथ निवडा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव तुमच्या आसपासच्या लोकांचा असतो. जर तुम्ही नेहमी नकारात्मक, टोमणे मारणाऱ्या आणि तुम्हाला कमी लेखणाऱ्या लोकांमध्ये राहिलात तर हळूहळू तुमचाही आत्मविश्वास कमी होतो. पण जर तुम्ही प्रेरणा देणाऱ्या, सकारात्मक विचार करणाऱ्या आणि तुमच्या यशात आनंद मानणाऱ्या लोकांमध्ये राहिलात तर तुमचं व्यक्तिमत्व आणखी मजबूत होतं. म्हणून लोकांची निवड खूप विचारपूर्वक करा. नियम क्रमांक 6, स्वतःची किंमत कमी होऊ देऊ नका. मित्रांनो, कोणी तुम्हाला कमी लेखलं म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुमची खरी ओळख दुसऱ्यांच्या मतांनी ठरत नाही, ती तुमच्या स्वभावाने, तुमच्या प्रामाणिकपणाने, तुमच्या मेहनतीने आणि तुमच्या मूल्यांनी ठरते. म्हणून कोणाच्याही बोलण्यामुळे स्वतःवरचा विश्वास गमावू नका. स्वाभिमानाने जगा, कारण जो स्वतःचा आदर करतो त्याचा आदर जगही एक दिवस करायला लागतं. नियम क्रमांक 7, मनशांतीला सर्वात मोठं शस्त्र बनवा. मित्रांनो, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा नियम, तुमची मनःशांती कधीही कोणासाठीही गमावू नका. प्रत्येक वाद जिंकणं गरजेचं नसतं, पण स्वतःचं मानसिक आरोग्य, स्वाभिमान आणि अंतर्मनातील शांतता जपणं खूप महत्त्वाचं असतं. कारण शांत मन योग्य निर्णय घेतं, मोठी स्वप्न पूर्ण करतं आणि असं यश मिळवतं जे पाहून तुमच्यावर विनाकारण टीका करणारे लोक आपोआप शांत होतात. लक्षात ठेवा, तुमचा सर्वात मोठा विजय दुसऱ्याला हरवण्यात नाही, तर स्वतःला इतकं मजबूत बनवण्यात आहे की कोणाच्याही नकारात्मक वागण्याचा तुमच्या आनंदावर आणि तुमच्या आयुष्यावर कसलाही परिणाम होणार नाही. मित्रांनो, आयुष्यात तुम्हाला विनाकारण त्रास देणारे लोक आज आहेत आणि उद्या सुद्धा असतील. कारण हे जग प्रत्येकाला आनंद देण्यासाठी नाही, तर प्रत्येकाला काहीतरी शिकवण्यासाठी बनलेलं आहे. काही लोक तुमच्या आयुष्यात प्रेरणा बनून येतात, तर काही लोक तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात. पण दोघांकडूनही आपण काहीतरी शिकू शकतो. मित्रांनो, जे लोक विनाकारण तुम्हाला त्रास देतात ते अनेकदा तुमची कमजोरी शोधत असतात. तुम्ही कधी रागावता, कधी दुःखी होता, कधी तुटता हे त्यांना पाहायचं असतं.
कारण ज्या व्यक्तीच्या भावना इतरांच्या हातात जातात ती व्यक्ती कधीच खऱ्या अर्थाने स्वतंत्र राहत नाही. म्हणून तुमच्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल कधीही दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. कोणी काही बोललं म्हणून तुमचा दिवस खराब झाला, कोणी टीका केली म्हणून तुमचा आत्मविश्वास कमी झाला, कोणी अपमान केला म्हणून तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावला, तर याचा अर्थ तुमच्या आनंदाची चावी तुम्ही दुसऱ्यांच्या हातात दिली आहे आणि हीच सर्वात मोठी चूक असते. लक्षात ठेवा, तुमचा आनंद, तुमची मनःशांती, तुमचा स्वाभिमान आणि तुमचं व्यक्तिमत्व ही तुमची जबाबदारी आहे. कोणीतरी वाईट वागलं म्हणून तुम्ही सुद्धा वाईट व्हायची गरज नाही. कोणीतरी तुमचा अपमान केला म्हणून तुम्हीही त्याचा अपमान करायची गरज नाही. कारण दुसऱ्यांच्या चुकीमुळे स्वतःची मूल्य बदलणं हा सर्वात मोठा पराभव असतो. मित्रांनो, जी व्यक्ती स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहते तिला हरवणं कोणालाही शक्य नसतं. आज लोक तुमच्यावर हसतील, तुम्हाला कमी लेखतील, तुमच्याबद्दल काहीही बोलतील, पण जर तुम्ही तुमच्या ध्येयावर, तुमच्या स्वप्नांवर आणि तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित ठेवलं तर एक दिवस हेच लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. आणि ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं त्यांनाच त्यांच्या विचारांची लाज वाटेल. म्हणून लोक बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला अजून मजबूत बनवा. कारण जग तुमच्या शब्दांकडे कमी आणि तुमच्या आयुष्याकडे जास्त पाहत असतं. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या जगात तुम्हाला प्रत्येकजण समजून घेईल असं कधीच होणार नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणाचाही गैरसमज करतील, तुमच्या शांततेला कमजोरी समजतील, तुमच्या नम्रतेला भित्रेपणा म्हणतील आणि तुमच्या संयमाची परीक्षा घेतील. पण त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधीच गमावू नका. कारण हिरा रस्त्यावर पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही आणि काच राजवाड्यात ठेवली तरी ती हिरा बनत नाही. अगदी तसंच लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यावर तुमची किंमत ठरत नाही. ती तुमच्या विचारांनी, तुमच्या स्वभावाने आणि तुमच्या कर्मांनी ठरते. मित्रांनो, कधीकधी देव आपल्या आयुष्यात काही कठीण माणसं यासाठी पाठवतो की आपण आणखी मजबूत व्हावं, आणखी शहाणे व्हावं आणि लोकांना ओळखायला शिकावं. म्हणून ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांचा द्वेष करू नका. कारण कदाचित त्यांच्यामुळेच आज तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाला आहात. आज तुम्ही स्वाभिमानाची किंमत ओळखता, शांत राहण्याची ताकद ओळखता आणि लोकांपासून योग्य अंतर ठेवण्याचं महत्त्व समजता. म्हणून भूतकाळात कोणी तुमच्याशी वाईट वागलं असेल तर त्या आठवणी ओझं म्हणून घेऊन फिरू नका. त्यांना अनुभव म्हणून जपा. कारण जखमा नेहमी माणसाला तोडत नाहीत, काही जखमा माणसाला पूर्वीपेक्षा जास्त मजबूत बनवतात. मित्रांनो, तुमचं आयुष्य इतकं सुंदर बनवा की तुमच्यावर टीका करणाऱ्यांकडे पाहायलाही तुमच्याकडे वेळ उरणार नाही. कारण ज्याचं ध्येय मोठं असतं तो लहान सहान लोकांमध्ये आणि लहान सहान वादांमध्ये त्याचा वेळ वाया घालत नाही. आज स्वतःला एक वचन द्या, मी लोकांच्या शब्दांनी नाही तर माझ्या ध्येयाने जगेन. मी द्वेषाने नाही तर सकारात्मक विचारांनी पुढे जाईन आणि माझं यशच माझं सर्वात मोठं उत्तर असेल. मित्रांनो, शेवटी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छिते. आयुष्य खूप छोटं आहे. ते प्रत्येकाला उत्तर देण्यात, प्रत्येकाशी भांडण्यात आणि प्रत्येक नकारात्मक व्यक्तीचा विचार करण्यात वाया घालवू नका. कारण तुमच्याकडे एकच आयुष्य आहे आणि ते तुमच्या स्वप्नांसाठी आहे, तुमच्या कुटुंबासाठी आहे, तुमच्या आनंदासाठी आहे, तुमच्या ध्येयासाठी आहे. मित्रांनो, ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांचे आभार माना. कारण त्यांच्यामुळेच तुम्हाला स्वतःची ताकद ओळखता आली. ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांचाही आभार माना. कारण त्यांच्यामुळेच
तुम्ही स्वाभिमानाची किंमत शिकलात आणि ज्यांनी तुमच्या वाटेत अडथळे निर्माण केले त्यांचेही आभार माना, कारण त्याच अडथळ्यांवर पाऊल ठेवून तुम्ही आणखी उंच जाऊ शकता. लक्षात ठेवा, लोक नेहमी बोलत राहतील. आज ते तुमच्या अपयशावर हसतील, उद्या ते तुमच्या यशाचं कारण शोधतील आणि एक दिवस तेच लोक तुमचं कौतुकही करतील. पण तोपर्यंत तुम्ही थांबू नका, तुटू नका आणि स्वतःवरचा विश्वास कधीच सोडू नका. मित्रांनो, सूर्य उगवताना कोणाची परवानगी घेत नाही, नदी वाहताना कोणाची भीती बाळगत नाही आणि गरुड उंच उडताना कावळ्यांच्या ओरडण्याकडे कधीच लक्ष देत नाही. मग तुम्ही का लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःचं आयुष्य थांबवत आहात? आज याच क्षणी स्वतःशी एक वचन द्या, मी माझ्या मनःशांतीचं रक्षण करेन. मी माझ्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करणार नाही. मी प्रत्येक अपमानाला रागाने नाही तर संयमाने उत्तर देईन. मी दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करणार नाही तर स्वतःला अधिक सक्षम बनवेन आणि माझं यश, माझं चारित्र्य, माझा स्वाभिमान आणि माझं शांत आनंदी आयुष्य हेच मला विनाकारण त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात मोठं उत्तर असेल. कारण आयुष्यात सर्वात मोठा विजय दुसऱ्याला हरवण्यात नसतो, तर स्वतःला इतकं मजबूत बनवण्यात असतो की कोणाच्याही शब्दांनी, कोणाच्याही वागण्याने आणि कोणत्याही नकारात्मक व्यक्तीमुळे तुमच्या चेहऱ्यावरील हसू आणि तुमच्या मनातील शांतता कधीच हिरावली जाणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, शांत राहणारी व्यक्ती कमकुवत नसते, ती स्वतःवर विजय मिळवलेली असते आणि स्वतःवर विजय मिळवणाऱ्या माणसाला या जगात कोणीही हरवू शकत नाही. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधील एक जरी नियम तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो फक्त ऐकू नका. आजपासून तो तुमच्या आयुष्यात अंमलात आणण्याचा निर्णय घ्या. कारण बदल व्हिडिओ पाहिल्याने होत नाही, बदल त्यातील विचार आयुष्यात उतरवल्याने होतो. मला एक गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा, या 7 नियमांपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणता नियम आवडला आणि आजपासून कोणता नियम तुम्ही तुमच्या आयुष्यात पाळणार आहात? कमेंटमध्ये फक्त स्वाभिमानाने जगेन असं नक्की लिहा. मला कळेल की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि स्वतःसाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशाच प्रेरणादायी आणि जीवन बदलणारे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, भावंडांना, कुटुंबियांना आणि ज्या व्यक्तीला विनाकारण त्रास सहन करावा लागतो अशा प्रत्येकापर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला पुन्हा उभं राहण्याची नवी ताकद मिळू शकते. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच दमदार मराठी मोटिवेशनल व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. शेवटी नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवा, लोक कसे आहेत हे नेहमी तुमच्या हातात नसतं, पण त्यांच्या वागण्याला तुम्ही कसं उत्तर देता हे पूर्णपणे तुमच्या हातात असतं. म्हणून शांत राहा, स्वाभिमान जपा आणि तुमच्या चांगल्या व्यक्तिमत्वाने आणि तुमच्या यशाने प्रत्येकाला उत्तर द्या. पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी विचारासह. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि स्वाभिमानाने जगत राहा.